नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024. तर आज पोलीस भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो तिसरा दिवस होता. तर आज जे 21 जूनला जे मित्रांनो पोलीस भरती झालेली आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं, ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरती झाली, तर त्यांचाच अनुभव ज्या मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि भरतीच्या ठिकाणची काय कंडिशन आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. कारण की या ठिकाणी जे मित्रांनो भरपूर दूरदूरून या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत. त्याचबरोबर पावसाचं सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वातावरण आहे. तर आज 21 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत भरतीची प्रक्रिया काय काय होती आणि ग्राउंडच्या अंदरची जी प्रोसेस होती हे कशा प्रकारे होती, त्याचबरोबर डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर मुले या ठिकाणी सरासरी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 50 पैकी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे फिजिकलमध्ये आणि कोणत्या इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे आणि कोणत्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी कटत आहे, कोणत्या इव्हेंटमध्ये या ठिकाणी विद्यार्थी कटत आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती 21 जूनला कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर ज्या मित्रांनो 19 जूनपासून मी या ठिकाणी भरतीच्या ठिकाणी या ठिकाणी हजर आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विचारत आहे की भरती प्रक्रिया कशा प्रकारे होत आहे. त्याचबरोबर त्यांचा आपण इंटरव्ह्यूसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जास्त मी इंटरव्ह्यूचे व्हिडिओ टाकले असते, पण काही विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ काढू देत नाही. ठीक आहे. आम्ही इंटरव्ह्यू देत नाही असे बरेच विद्यार्थी म्हणत आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी घरीसुद्धा जायचं असते, त्याचबरोबर विद्यार्थी थकलेसुद्धा असते, तर त्यामुळे ते जे आपल्या व्हिडिओमध्ये बोलत नाही, लक्षात ठेवा. पण त्यांचा जो अनुभव आहे मी त्यांना विचारत असतो कशा प्रकारे अंदरची प्रोसेस झाली, तर हेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगणार आहे. ठीक आहे. तर आज जर मित्रांनो आजची जर आपण 21 जूनचं जर आपण बघितलं तर आजची जी कंडिशन झाली आहे, तर काल ज्या मित्रांनो 20 जूनला भरपूर पाऊस आला. ठीक आहे. आणि SRPFचे जे ग्राउंड आहे हे चालूच होते भर पावसामध्ये. त्याचबरोबर बाकीचे जे पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे तर ते जे ट्रॅक जे ओला झाला होता, चिखल झाला आहे त्या ग्राउंडवर. ठीक आहे. तर काही ठिकाणचे जे पोलीस भरती आहे ते कॅन्सल करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्याचे जे भरती आहे ह्या जर समजा आता ज्या जिल्ह्यामध्ये चिखल झाला समजा आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड आहे 21 जूनला, तर ते काही भरत्या ज्या कॅन्सलसुद्धा झालेले आहे, तर त्यांना आता नवीन तारीख भेटणार आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी चिखल झाला तर तिथलं जे ग्राउंड आहे चेंज केलं जात आहे, दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे. गोळाफेक 100 मीटर त्याच ग्राउंडवर घेतलं जात आहे. ठीक आहे. तर अशी कंडिशन सध्याची जी मित्रांनो पोलीस भरतीची चालू आहे. ठीक आहे. कोणकोणत्या जिल्ह्याच्या ग्राउंड कॅन्सल झाल्या, जसं नांदेड झालं. ठीक आहे. त्याचबरोबर अशा बऱ्याच जिल्ह्याचे ग्राउंड जे मित्रांनो कॅन्सल झालेले आहे. ठीक आहे. आणि काही जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे चिखल असल्यामुळे दुसऱ्या ग्राउंडमध्ये घेतल्या जात आहे किंवा रोडावर सुद्धा घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 21 जूनला भरती कशा प्रकारे झाली ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर या ठिकाणी सर्वात अगोदर जे विद्यार्थी सकाळपासून रांगेमध्ये उभे राहिले होते, सकाळी 4 वाजतापासून, तुम्ही जर सकाळी 4 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंडसुद्धा 12-1 वाजेपर्यंत संपूर्ण कंप्लीट होणार आहे. तुम्ही सेंटरच्या बाहेर जे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, तर समजा तुम्ही सकाळी 4 वाजतापासून जर रांगेमध्ये लागले आणि पुढे सर्वात पुढे जर तुम्ही या ठिकाणी नंबर लावला तर लवकरच तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसा टाईम वाटते त्या हिशोबानं तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागू शकता. 5-6 वाजता जरी तुम्ही सकाळी रांगेमध्ये लागले तर तुमचा जास्त म्हणजे ग्राउंड थोडं लेट होऊ शकते, जसं 2 वाजता 3 वाजता अशा 2 वाजता समजा 1 वाजता अशा प्रकारे. ठीक आहे. जास्त तुम्ही 8-9 वाजता आले तर समजा 3 वाजता सुद्धा तुमचं या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते. ठीक आहे. तर सर्वात आधी काय होत आहे पोलीस भरतीमध्ये, विद्यार्थ्यांना 4 वाजतापासून ग्राउंडच्या आतमध्ये घेतल्या जात आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थोडा टाईम लागत आहे. जे सकाळी जे सर्वात समोर विद्यार्थी असते, जे सर्वात अगोदर रांगेमध्ये लागले असते, त्यांचं डॉक्युमेंट बाद होऊन जाते 10-15 मिनिटात. आणि बाकीचे जे लेट असते त्यांचा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थोडं लेट होते. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी जे कागदपत्र लागत आहे, तर त्या ठिकाणी पोलीस भरतीचा तुम्हाला फॉर्म नाही येत ओरिजिनल, त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट न्यायचं आहे ओरिजिनल आणि याची एक झेरॉक्स न्यायचा तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी
10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, याच्या तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायच्या आणि ओरिजिनलसुद्धा न्यायचं आहे. 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट याच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायच्या आणि ओरिजिनलसुद्धा न्यायचं आहे. आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे आणि आधार कार्डच्या 2 झेरॉक्स आहेत. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स आहेत. त्याचबरोबर डोमिसाईल तुम्हाला न्यायचं आहे आणि डोमिसाईलच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचं आहे. हे संपूर्ण ओरिजिनल लागणार आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर 4-5 फोटोसोबत तुम्ही असू द्या, या ठिकाणी फोटो आठवणीनं तुम्ही न्या, ठीक आहे. त्याचबरोबर जे या ठिकाणी EWS प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे ओरिजिनल, त्याचेच 2 झेरॉक्स. EWS प्रमाणपत्र झालं, नॉन क्रिमिनल झालं, ठीक आहे. तर याच्या 2 झेरॉक्स. तर मी तुम्हाला जेवढे पण डॉक्युमेंट सांगितले याचा तुम्हाला 2 झेरॉक्स या ठिकाणी न्यावं लागते, ठीक आहे. आणि एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेतलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी सर्वात अगोदर उंची घेतल्या जात आहे. तर उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे. 165 सेंटीमीटर पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी लागत आहे. 165 सेंटीमीटरपेक्षा 1 इंच जरी कमी असलं मित्रांनो, 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला फेल केलं जाते, अपात्र केलं जाते या ठिकाणी, ठीक आहे. तर थोडं तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. उंची झाल्यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो छाती मोजले जात आहे. छातीमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना काटलं जात आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला छाती चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी मित्रांनो फुगवायचे त्या ठिकाणी, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन स्टेप बाय स्टेप बसवलं त्या ठिकाणी आणि एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे, जो की एक नॉर्मल फॉर्म आहे. त्यामध्ये आपलं गावाचं नाव झालं, त्याचबरोबर आपल्याला फोटोसुद्धा त्या ठिकाणी चिपकावा लागतं. आणि एक लक्षात ठेवा, हॉल तिकीटला फोटो चिपका, फॉर्मला फोटो चिपका आणि त्या ठिकाणी जो फॉर्म लिहून घेतला जाते आपलं, त्यावर सुद्धा आपला फोटो चिपकावा लागते, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चेस्ट नंबर दिला जाते. चेस्ट नंबर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एका रांगेने उठवलं आणि त्यांना ग्राउंडच्या आतमध्ये नेलं जातं. आणि ग्राउंडच्या आतमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका पोलिसांजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या 10 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी इव्हेंट होत आहे. तर सर्वात पहिला जो इव्हेंट होत आहे तो 100 मीटर होत आहे. तर आज 100 मीटर पहिला इव्हेंट झाला. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट झाला तो झाला गोळाफेक, ठीक आहे. 100 मीटर झाल्यावर 5 मिनिटाची गॅप भेटते तुम्हाला. त्यानंतर गोळाफेक झाल्यावर तुम्हाला जवळपास 10-15 मिनिटाची ज्या गॅप भेटते, ठीक आहे. गोळाफेक झाल्यानंतर 100 मीटर या ठिकाणी घेतलं जात आहे. तर त्या ठिकाणी सेन्सर लावलं जातं विद्यार्थी मित्रांनो. चिपसुद्धा आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. तर जे चेस्ट नंबर आहे त्या ठिकाणीच आपलं हे राहते. तर तुम्ही जसं मित्रांनो तिथून स्टार्ट केलं तसं तुमचा मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होणार आहे. 1600 मीटर रनिंग जशी स्टार्ट झाली तसं तुमचा त्या ठिकाणी टायमिंग सुरू होणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक चूक नाही करायची आहे की तुम्हाला ग्राउंडच्या अंदरून मित्रांनो 1600 मीटर धावायचं आहे. काही विद्यार्थी काय चूक करते की ग्राउंडच्या बाहेरून धावते. तुम्ही जर ग्राउंडच्या बाहेरून धावले तर तेवढं जे तुमचं या ठिकाणी जास्त टायमिंग येतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कमी मार्क्स भेटणार आहे. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो ट्रॅक असतो तो ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो धावायचं आहे 1600 मीटर रनिंग. आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला पहिलाच जो राऊंड आहे हा एकदम फास्टमध्ये ओढायचा नाही, ठीक आहे. काही विद्यार्थी काय करते की पहिलाच राऊंड या ठिकाणी एकदम फास्टमध्ये मारत आहे 1600 मीटर रनिंगचा, तर दुसऱ्या राऊंडमध्ये ते थकत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मीडियम मारायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला राऊंडसुद्धा. आणि स्टेप तुम्ही या ठिकाणी घ्या, स्टेप तुम्ही या ठिकाणी घ्या. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस स्टेपनं तुम्ही या ठिकाणी मारा, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस मित्रांनो आपल्या आईवडिलाचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवा, ठीक आहे. आणि हिंमत ठेवा, त्या ठिकाणी दम ठेवा, ठीक आहे. त्या ठिकाणी घाबरून जाऊ नका. सर्वात जास्त विद्यार्थी या ठिकाणी एकच चूक करत आहे, त्या ठिकाणी घाबरून जात आहे. तर घाबरून जाऊ नका, तुम्ही या ठिकाणी हिंमत ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 21 जूनला भरती झाली. आणि आपण फिजिकलमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्सचा जर विचार केला तर 50 पैकी जे समजा 10 विद्यार्थ्यांचं समजा हे झालं इव्हेंट, तर 10 विद्यार्थ्यांमधून फिजिकलमध्ये जे विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहेत 35 झालं, 30 झालं, अशा प्रकारे जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे. आणि 10 मधला एखादाच असा आहे की त्याला फिजिकलमध्ये 40-42च्या वरचा या ठिकाणी पडत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 21 जूनला पोलीस भरती झाली, तिसरा दिवस. तर अशा प्रकारे जे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी होत आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.